हे असला झंझटवाला चहा तुम्ही काही रोज रोज करणार नाही मला माहिती आहे, पण तुमच्या खूप रिक्वेस्ट आल्या होत्या की ताई तंदूर चहा कसा करायचा दाखव. मग आज म्हटलं चला तंदूर चहा करूनच बघूया. कारण ना याच्यामध्ये ते भांडं तापवा, मग ते 2 वेळा गाळा, थोडं झंझट आहे. पण एकदा नक्की करायला पाहिजे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताचा स्वयंपाकघरात म्हणजेच आपला दुसरा चॅनल सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्समध्ये आज आपण करणार आहोत मस्त असा गरमागरम तंदुरी चहा. खूप रिक्वेस्ट येत होत्या, ताई तंदूर चहा कसा करायचा ते दाखव. एकदम सोपी रेसिपी आहे, पण वेळ लागतो जास्त, त्यामुळे अगदी रोज करता येणार नाही, कधीतरी मजा म्हणून हरकत नाहीये. चला करूया. तर खलबत्ता घेतला, त्यामध्ये घेऊया इंचभर आलं, स्वच्छ धुवून साल काढून घेतलं, 2-3 हिरवे वेलदोडे आणि 1 लवंग. त्याला आपण कुटून घेऊ. तर इथं आपण साधारण एक 3 कप चहा करतोय, त्यासाठीचं प्रमाण आहे. मस्त घमघमाट सुटलेला आहे, मसाला तयार झाला, चहा करूया. 3 कप चहा आहे, त्यासाठी मी जवळपास 2 कप पाणी गरम करायला ठेवणार आहे. गॅस चालू करूया. आता लगेच यात मसाला बिसाला काही घालायचं नाही, आधी पाण्याला उकळी आणायची. अगदी रेग्युलर चहा करतो ना त्याला देखील तुम्ही असंच केलं ना, चहा एक नंबर होईल. पाण्याला उकळी आली, यामध्ये तयार मसाला घालूया. आता गॅस कमी करू आणि याला एक अर्धा मिनिटं उकळून घेऊ. लगेच चहा पावडर साखर घालायचं नाही. आणि हे बघा, याला आपण अर्धा 1 मिनिट उकळलं. आता यामध्ये घालायची चहा पावडर. यावर जरी शुगर लिहिलं असलं तरी याच्यात आमची चहा पावडर असते. तर किती घालायची? हा टीस्पून आहे, एका कपाला 1 टीस्पून. त्याचबरोबर घालूया साखर. साखर लिहिलं आहे आणि याच्यात साखरच आहे. साखर किती घालायची? आवडीप्रमाणे. मी एका कपाला अगदी अर्धा टीस्पून साखर घालते. चहा साखर घातली, पुन्हा 1 मिनिटभर उकळून घेऊया. असं ना चमच्याने वगैरे हलवून घ्यायचं, म्हणजे चहा छान शिजला जातो आणि चव चांगली येते. चहा साखर घातलं, 1 मिनिटभर उकळलं. हे बघा मस्त रंग आलाय की नाही उकळल्यानंतर. तर यामध्ये घालायचं दूध. आता आपण अजून 1 कप दूध घालतोय. मी अजून एक पाव कप दूध जास्त वाढवते आहे, कारण आपण जेव्हा 2 कप पाणी उकळलं ना त्यातलं थोडंसं पाणी आटलं जातं, त्यामुळे ते आपल्याला बॅलन्स करायचं आहे. बरोबर 3 कप चहा करायचा आहे म्हणून सव्वा कप दूध. 2 कप पाणी, सव्वा कप दूध हे प्रमाण आहे. पण तुमचा दूधवाला किती पातळ दूध देतो, त्याची चव कशी आहे याच्यावर तुम्ही दुधाचं प्रमाण कमी जास्त करा. आता दूध घातलं, गॅस कमी करू आणि चहा एक 2 मिनिटं उकळून देऊ. आणि अजून एक टिप हां, मग ती तंदुरी चहा असो, साधा चहा असो किंवा कोणत्याही प्रकारचा, पितळी कलई केलेल्या पातेल्यात चहा करा. बघा काय भारी दाटसर चहा तयार होतो. आपण पितळी कलई केलेलंच पातेलं वापरलंय, माझं रोजचं पातेलं आहे. आता हे 2 मिनिटं आपण दूध घालून उकळून घेऊ. तोपर्यंत आपल्याला तंदुरी चहा करायचा आहे ना, त्याची तयारी करू. कशी करायची या सांगते. आता बघा, हे एक मातीचं भांडं आहे, कुल्हड वगैरे घ्या. हे काही छान जाळलेली असतात, ती काही अशी फुटत वगैरे नाहीत. गॅसवर ठेवायचं आणि मस्त असं 2 मिनिटं चांगलं गरम करून घ्यायचं. आणि हे बघा, कुल्हड मस्त तापलेलं आहे. गॅस बंद करूया. याला एका भांड्यामध्ये ठेवूया. दुसरीकडे आपला चहा पण मस्त उकळला, रंग बघा भारी आला. गॅस बंद करूया आणि याला याच्यामध्ये गाळून घेऊ. आणि आपला हा मस्त तंदूर चहा तयार आहे. वा, चहा तयार आहे. गरमागरम सर्व करूया. आणि मस्त गरमागरम तंदूर चहा तयार आहे. फार झंझट नाही आहे बरं का तसं बघायला गेलं तर. आलं, लवंग आणि वेलदोडा कुटायचा, पाण्यात उकळायचा, चहा, साखर, दूध घालायचं आणि मग फक्त गरम गरम भांड्यामध्ये हा चहा असा गाळून ओतायचा आणि मग त्या फ्लेवर त्याला मिळाला. गरम ते भांडं कसं तापलेलं असतं ना, त्यामुळे तो मातीचा स्मोकी फ्लेवर त्याला येतो आणि त्याला तंदूरची एक चव येते किंवा फ्लेवर येतो. अगदी परफेक्ट तसाच लागेल असं मी 100% म्हणणार नाही. पण थोडंफार फुल ना फुलाची पाकळी म्हणतो ना, अगदी तसं आपण म्हणू शकतो याला. तर तंदूर चहा तयार झालाय. कधीतरी मजा म्हणून नक्की करू शकता. अगदी रोज करायला जमणार नाही माहिती आहे मला. तर तुम्ही पण करून बघा कधीतरी, काहीतरी वेगळं. कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.